गेला. ती सांगते की तुला काय केलं घरात बांधणं लावतो नालाय का गावात बांधणं लावून दिली. कुणाचं गाव कुणाचं उभा राहा कोणाचं गाव माझं गाव माझं तुझं गाव बरोबर मग ये ना बोकांडी मग नीट बोल की. हा केलं एवढं सगळं सांग. हा माणसात माणूस ठेवणार राहतो. हे तुमचा आहे ना दाजी एकदम बेकार आहे. माझं कडवाळी तू ही म्हणून त्याच्यामुळे काय केलं ना मी ऐका काय केलंय ती झक मारून आधीच झाली. ही सगळं का केलं एवढं मला सांग. आणि माझ्या बंडाला बी बिघडाव तू या तुझ्यामुळं आहे ना. काऊन केलं ही का केलं ना ऐक का केलं ती बंड्या सांगितलं का आजीला समजून काय राव कुठं जाता काय बाबा राव. अरे अपमान आहे बाय माणूस म्हणजे काचेचं भांड असतं कवा फुटल त्याचा नेम नाही म्हणून चांगल्यासाठी सांगतोय मी. आमच्या आजीला रागावली पाहुणं या या बसा बाय. नमस्कार. नमस्ते पाहुणं कुठं तरी बघितलं ना वाटतं राव. पाहुणं अरे पाहुणे त्या तात्याचे मेहुणे. हा मग पाहुणं कसं काय आमच्या तायडीची तब्येत आहे का बरी? अहो सगळं बरोबर आहे पण फोन केला असता तर तुम्हाला तिथं स्टँडवर न्यायला आलो असतो मी. काय राव लय गरम होतंय हो आणि लय म्हणजे लय दाब भरल्यागत झालं. लांबने आलो चालत. अहो तुम्ही आता तुम्हाला दाब भरली त्या उन्हाने पण मी आता तुम्हाला एक विषय जर खरा सांगितलं ना तुम्ही डोळं पांढरं करताल हितच. काय म्हणता मग काय झालं? काय वेगळा विषय? वेगळा म्हणजे तुम्हाला क्षेत्र किती पाहुणं? 3 एकर आहे का नाही? त्यातला 1.5 एकर तो तात्या तुमचा मेवना मागतोय वाटणीत. मेवण्याचं द्या सोडून ते मेवण्या पहिल्यापासूनच नालाय काय पण माझ्या बहिणीवर माझा आहे ना विश्वास. अहो पाहुणा अगदी पूर्ण विश्वास आहे. हो का तुमची बहीण आहे का नाही पिवळं सोनं कसं असतं तसं तुमची बहीण आहे कारण पण तो तुमचा दाजी एकदम नासका. ते असू दे की माझी बहीण आहे ना मला चांगली. अहो तुमचं लग्न झालंय का नाही तुम्हाला 2-3 पोरं येते बायको आहे त्यांना व्यवस्थित सांभाळायचं. हा अहो लग्न झालं म्हणजे विषय संपतो. बहीण आणि भावाचं नातं किती असतं राखी बांधली 500 टाकलं विषय कट होतो कारण हा पण तुम्ही 1.5 एकर जर त्या तात्याच्या जर घशात घालायचं म्हणलं तर कसं काय तुमच्या बायका पोरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं कर भांड्या जरा देन द्या. अवघडच आहे राव. आमचं काय हो का डोळं उघडं करण्याचं आमचं काम आहे. मग तुम्हाला जर हाय असं ते जायचं असेल मोहर तुमच्या ह्यानी तुम्ही पहिल्यापासून बोल आहे. क्षणला 1.5 एकर दिल्याने माझ्या लेकरा बाळाचं काय? मी तेच म्हणतोय नाही पण हो का त्या तुमच्या दाजीला होतं की 2-3 एकर जमीन होती पण त्या दारूच्या ह्याच्यात त्यांनी सगळी विकली आणि आता तुमच्या ह्याच्यावर टपलाय तो. म्हणजे दारू पितायच होईल दारू चालू केली लय पेतोय आता. अहो इथं जर 4 फुगं मारलं ना किलोमीटर जास्त 10 फुगं मारता येते तरी असा वळंब्यात चालतोय गडी कर भांडे. आला मग ह्या गोष्टी मला घरी जाऊन पोरी संग चर्चा करायला लागल. पोरी संग कुठल्या पोरी संग? माझ्या पोरी संग. हा तुम्ही चर्चा करू नका. माझं तर म्हणणं काय माहिती आहे का तुम्ही डायरेक्ट वाटणीचं कागदपत्र घेऊन या साया घ्या तुमचं तुम्हाला होईन 1.5 एकर कर भांड्या. हा नाही तर येईन परत 1.5 एकर द्यावा लागेल. पोरग तुमच्या नावाने बोंबलन. तसंच करायला लागलं. आता पोरग आहे बाहेर का आम्हाला तसंच करा. पुणे मुंबई काय खरं आहे आपली जमीन आहे हक्काची तुमची. हा माझं तुम्ही ऐका तुमचंच कल्याण होईल नाही ऐकलं तर मग बघा तुम्हाला बी कोणाच्या तरी सालानीच राहावं लागेल कर भांड्या. बरोबर नाही पाहुणं काय करतो जातो माघारी ना माघारीच जावा तुम्ही आणि परत येतो पुरेला घेऊन. हा तसंच करा. काय आणलं होतं ह्याच्यात? बघू खायला आणलं होतं आम्हीच खातो बरं भांड्या. कुठे लेकरा बाळाचं खाता? बरं द्या बारक्या पोराला द्या. येऊ का मग? या पण परत येताना आमचं बरं झालं तुम्ही मला सांगितलं. अहो तुमचं डोळं उघडणं माझं कर्तव्य आहे. कर भांड्या. बघतो मी घरी जातो येतो माघारी. दांड घेऊन या दांड चांगला सुटलून काढा त्याला. बर
काय अडचण आली तर फोन करा, आम्ही आहेत. बर बर. झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम झुम बराबर झुम शराबी. काय रे काय लपवतोय? काय नाही. हे सकाळ सकाळ बसलाय चालू करून. दिवस उगू दे. हा पाणी त्याच्यात. आज सुट्टी माय काम म्हणजे आज रक्षाबंधन सणासुदीचं काम करायला लावतं का आम्हाला? नाही अरे पगाराला आलो आम्ही असंच म्हणलं. आम्ही काय सणासुदीचं पगाराला येतो का? दिवस रात्र कळते का रे तुला? ती विषय जाऊन दे, तुझ्या महत्वाच्या कामासाठी आलोय मी. माझ्या कामासाठी आलो काय? मला काय काम नाही का? अरे तात्या तुझं नशीब उजळणार आहे, नशीब. काय मला कारण त्याला का म्हणून म्हणजे तुझं सासर तुझ्या बायकोच्या नावावर अर्धा एकर जमीन करणार आहे. हे? आम्ही काय उपरे का? काय नको आम्हाला कोणाचा गोंठान बेंठा का? नाही. अरे तुझा मेवना आलता, ऐक माझं पूर्ण. सासऱ्याचं म्हणणं काय आहे की अर्धा एकर तुझ्या बायकोच्या नावावर करायचा, पण तुझा मेवना नाही म्हणतोय. ती कर म्हणते डायरेक्ट नाही म्हणला, देणारच नाही म्हणला. बरोबर आहे त्याच. आपला आम्ही आम्हाला चांगला आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीच नको. पण तुझ्या सासऱ्याचं म्हणणं काय आहे की पुरीच्या नावाने अर्धा एकर करायला पाहिजेत, पण तुझ्या इज्जती खातर त्याने हो म्हणाय पाहिजेत ना. डायरेक्ट नाही म्हणतो म्हणजे तुला इज्जत नाही का? हा आमच्या तात्याला इज्जत नाही होय. यार पण गावात बायकोची जमीन घेतल्यावर गावात माझं नाक राहीन का मला? अरे तात्या तू विचार कर वाईट विचार. तू जर ते अर्धा एकर घेतलं पर सरपंच पदाचा उमेदवार असशील तू. कर भांड्या आपण ही करू त्याच. तुझा प्रचार आम्ही करणार सगळा. अरे माझा फुल सपोर्ट आहे तुला. तो या पत्र्यातनं बंगल्यात येशील भांड्या. सांग वाईट जरा त्याला लाखा. आणि किती दिवस आमच्यात काम करणार आहे? हा अरे स्वतःच काहीतरी कर ना. उद्या तू बिचार माणसं कामाला ठेव की आमच्या म्हणे. कर मला भेटून मग भेटायचं म्हणजे अरे भेटायच पाहिजे. तुझ्या हक्कातच आहे ती. घ्यायची मंत्रालयापासून ग्रामपंचायत पर्यंत मी सगळी सेटिंग लावतो. तू फक्त माघार घेऊ नको. कर भांड्या. मला काय करावं लागेल? काय करावं लागेल म्हणजे तू फक्त तुझ्या शब्दावर ठाम राहा. आणि बायकोला सहाय्य करून देऊ नको. हा बायकोला काय कर माहिती आहे का? घरी जा आणि घरी जाऊन म्हणायचं आपल्याला अर्धा एकर घ्यायचं आहे. ह्या हिशोबाने हे कर. नाहीतर बायको द्यायची लेक्चर आणि तुझ्या उभ्या ऊसाची व्हायची साखर. वाईट समज. मी ऐकतोय बायकोच. ऐकू नको अजिबात. असाच राहा. नाही नाही जाऊ का? बघतो आम्ही. आणि काय अडचण आली गोड्डू दादा पाहिलाय हजर. चालतोय. हा देऊ काय आणून एखादी? पाणी तुमचा जाऊ का? बघतो आता. मावशे काय रे? येऊ का? कशाला येऊ का? येतो की मग. आता काय काढलंस तो? मावशे अगं लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. तुझं महत्वाचं काम तुझ्यापाशीच राहते. आज काय मला सांगू नको बघ. मी चालली माझ्या भावाकडे. एवढं काय गडबड घ्या की ऐकून पण. काय ऐकायचंय तुमचं? तुला म्हणत होतो नको तुझ्या आजीकडे जायला. तूच चालला आमच्या आजीला चांगले आमच्या आजीला चांगले. बघितलं का? घे केलं काय ऐकून? सांगतात गुड्डू दादाला का लय महत्वाचं काम आहे. अगं मग मावशे मी घरचं काहीच काम नाही करणार ना आजी. बघ भाऊ जा मग तू. ऐकून घे म्हणलं ना, नाही तर काम नाही करणार काहीच. असं कसं तू आडवा लावतोयस र? काय एवढं ह्याचं महत्वाचं आहे? अगं मावशे तू भावाकडे चालली का नाही? हा हा तुझ्या भावाच्या इस्टेटीतनं 1 रुपया तरी घेतलाय का ग? मग त्याचं आता काय आलं? घेतलाय का सांग मला फक्त तू. नाही घेतला बाबा. बघ भांडे. हा आणि तो तात्या सासरवाडी 2 एकर क्षेत्र मागतोय. मग आता त्याचं काय आलं? अगं पण तू शहाणी सुरती आहे म्हणून तुझ्याकडे आलोय. त्याला समजून सांग तात्याला. त्या योग्य आहे का ही? मला सांग ही योग्य आहे का? तात्या जी वागतोय ती योग्य आहे का? कर तात्याला सांग ना घेऊ नको म्हणावा. आता बाबा त्याचा निर्णय आहे. मी कसं सांगू रे त्याला? अगं पण मोठी आहे आजी. नाही नाही मला काय म्हणायचं ही चुकीचं आहे का खरं आहे? मावशी तुला काय म्हणायचंय? चुकीचं आहे का हे? हे तर चुकीचंच आहे. मग तू जाब विचाराय पाहिजे. तू राखी बांधाय संध्याकाळी जा, पण त्या तात्याला जाब विचार आधी. कुठं आहे तात्या? घरी असेल. बर चल बरं विचार. मी येत नाही. नाही तू जा. तू जा. आम्ही नाही. आम्ही गेलो की म्हणाल गुड्डू दादानीच भरावलं मावशीला काय ना काय.
आम्ही उलट तुला काय सांगितलं हे सांगू सुद्धा नको कर हा खरं आहे का मुडद्यांनो नाही, नाही मी तर घरचं उलट काम डोक्याला करून व्हायचा काहीतरी व्हायचा नाही माझ्या तुझा नातू बी तुझ्यावर विश्वास नाही बे. तुझ्या नातू मी आजी घरचं काम करतो ना तोवर तू येशील जाऊन तोवर गुटू दादा माझ्यापाशी बसत्या बरं ठीक आहे ते शाळांना खाय पाणी कर हा बघते बरं मी. बघू नको चांगला नरडीचा गोठ घे त्याच्या हे असं योग्य वागणं योग्य नाही जाऊ का जा भांडे आम्ही बाहेर येत हा. ये जाऊन लवकर ती गुरा बरं. शेणाची बघतो हा हा चल सकाळ सकाळ ढोसून आला का काय तुम्ही? जोसून म्हणजे काय करू टेन्शन माझ्या डोक्याला नुसतं तुम्ही टेन्शन घेतल्यावर आम्ही काय करायचं? हा अरे माझ्याबद्दल गावात वाईट साईट बोलतात आपलीच माणसं अहो कोण तुम्हाला चांगलं म्हणतं? मागं बी नाही पुढे बी नाही. तुझा भाऊ माझ्याबद्दल गावात येऊन घाण सांग बोलतो लोकांना बोलणार नाही तर काय करणार? तुम्ही काय नीट वागतं का माझ्याशी? हा नीट सकाळ वाग- संध्याकाळ पिऊन येताय. काय पिवण्याचं काय करू असले माणसं भेटल्यावर पिन नाही तर काय करू माणूस काय बी नका बोलू त्याच्याबद्दल. अरे लाज वाटायला पाहिजे मी काय नाही केलं त्याच्यासाठी त्याच्या घरातली ही इडा पिडा मी माझ्या घरात आणून मी सांभाळतोय इडा पिडाय काय? मी इडा पिडाय व्हय, हा? काय मग अरे इडा पिडात म्हण काय केलं नाही म्हणूनच बोलतोय तो तुम्हाला. अग ती अर्धा एकर तुझा बाप म्हणला होता मला देतो तो आडवा पाय घालतोय म्हणतो द्यायचं नाही तो बहिणीला काय कशाला पाहिजे तुम्हाला जमीन? आपल्याला हाय ना, हाय तेवढ्याच समाधान मानायचं. काय समाधान बिमधान काय नाही काय नाही. मला ती जमीन पाहिजे अहो तुम्हाला कळतंय का? मी एका साडीवर राहील पण भावाला मी काय मागणार नाही बघा. हा तुझ्या कामा तुझ्या तोंडाला ना त्या भावाचा इशे काढला की कायम कुलूपच असतं नको काय माझं खा नुसतं कशाला पाहिजे पण तुम्हाला? त्यांनी एकदम मेहनतीने सगळं उभा केलं या. आपल्याला हाय तेवढं समाधानी मेहनत मानायचं. केली ऐकतय ना बापाचं सगळं उभा मेहनत केली वय तुला सांगतो तू जर सहीला जर गेली तर माझ्याशी गाठ आहे तुझी जाणार मी काय करणार मला आहे? आत्ता पिशी हा? भर कुठेतरी आत्ता पिशी भर आणि निघ जाणार मी सही द्यायला. काय करचाल तुम्ही? जाणार अरे अरे मुडद्या काय करतो हंतच ना काही लाज बीज आहे का नाही तुला? हा. काय ठेवली या सगळ्या गावानी या आणि माझी लाज करा मग कुणाची लाज काढायची? अरे बघ काय काय गुण उधाळ हिच्या माहेरच्यांनी माझं गावात आणि तू काय गुण उदाहती? सगळ्या अख्ख्या गावात चालली की चर्चा तुझीच. लागला मला सांगाय तिचा गुणाचा. किती माझ्या भावाने दिलं, एवढा मोठा संसार दिला, थाटामाटात लग्न केलं तरी यांना बघ की अजून मागते तर. काय तुला लाज बीज वाटती का नाही? अरे जरा मनाची नाही जनाची तरी बाळत की. त्याच्यात लाज वाटण्या काय आता ही रडत की त्या लाज वाटण्यासारखं काय मला सांग मावशे तू विचार कर त्यांच्या घरातली ही इडापिडा मी माझ्या दारात सांभाळतो मग अर्धा एकर मला भेटलं म्हणून काय झालं? अरे ती आहे म्हणून तर तुझा संसार चाललाय आणि हा. या पिढ्या म्हणतोच वय. असा बी माझा लय चांगला चालला होता कोणाचं टेन्शन नव्हतं काय नव्हतं या आल्यापासून कटकट चालू झाली माझ्या माग कटकट चालू झाली का? चांगलं चाललंय तुझं वैर. का मला मी- जायचं आणि बोंबाय आणि जमीन मागते तर यार. मी तिला सही करायला जाऊन देणार नाही. आता तुझा त्याच्या जमिनीवर डोळा आहे का? काय करू मग? काय करू नाही तुला चांगला धपकीवीन बघ उड द्या. हा असं चांगलं दोन टोक्यात पडील बघ. हा घाल अजून मार घाला अजून मारा असाच मारणार आहे मी एखादीची मग चांगलं वागा की वाईट काय नको होतं चांगलं वागायला. हा. अरे मुडद्या सगळं गाव नाव ठेवायला लागला हिस्सा मागायला तू. केलं तुमच्या मनासारखं मग बघतो मग मी काय करायचं ते. आता काय करतो याच? ना असंच करते दादा, अजिबातच नाही सुख लागून देत. सुख लागून द्यायचं नाही तुला सांगते तसं कर. सय जाऊन दी ह्याचं काय ऐकू नको मुडद्याचं. मी नसतीच ऐकत बघ, देतच असतीस. हक्कानी जाती तर राखी बांधायला नाहीतर तुला कोण जागेत उभा करायचं नाही बघ. तिथं दारात एक भाऊ जाय तुला उभा करायची नाही का तांब्या भरून मिळायचा नाही. तसंच करते आता. सहीच देते पहिल्यांदा. हा. कशाला आपल्याला काय पाहिजे त्यांचं? हा तेच कर बघ. अजिबात ह्याचं मुडद्याचं ऐकू नको. जाऊ का मी? मला काम आहे. मी पण चालली राखी बांधायला. तर गेला मुडदा कुणास ठाऊक. आता वाजवत घालू नको काय तुला सांगते बघ. बघ काय? चालली मी.
पप्पा आता तुम्ही ना काहीच बोलू नका, जे बोलायचंय ना ते मीच बोलते. आतापर्यंत आत्याने लय फायदा घेतलाय तुमचा. अगं गौरी लय मोठी झाल्या का नका बोलू. काय बी अभद्र बोलून काय होतं माहितीये का तुला? हा काय अगं मोठ्या माणसात वाद लागतात. काय म्हणते? अहो पण पप्पा तुम्ही एवढं शांत राहताय म्हणूनच आतापर्यंत एवढा फायदा घेतलाय त्यांनी तुमचा. अगं माझी बहीण आहे, कशी केली तर ती. हा कशाची बहीण आहे, सगळा फायदा घेते आपला. लय जास्त बोलत जाऊ नको, मोठ्या माणसात उगा वाद वाढतील. हा नाही आता तर मी असंच बोलणार आहे आत्याला. गपचीप इथंच बसायचं. सहीसाठी गेली ना तो आत्ता पिशी भरायची निघायचं इथून. जाणार हो मी, काय करणार आहे तुम्ही? ठेवून देईन एक. नाही भेट तुम्हाला. माझ्या जावा पुढं तुमची आवाज नखरं नाही झाली. वाढवायचा. सारखंच तुमचा हात उगारता हा. माझ्यावरती. हे बघ, घ्या खाली. हम्म. काय हो पाहुणं, काय चाललंय गोंधळ? काय नाही. काय पाणी दे. मग का भांडताय माझ्या ताई संग? काय म्हणलो? हा नाही, काय नवीन आहे होय तेव्हा सकाळ संध्याकाळ हीच चालू असतंय. मग जाऊ तिकडं. अहो काय तिची तब्येत होती आणि काय तब्येत करून ठेवली तुम्ही? हा काय केली? अहो चरती दोन तळी. अहो चरत असती तर अशी तब्येत झाली असती का तिची? माझ्याच अंगाचा सापळा झालाय, दिसना का? हा दिसतंय की दारू पिऊन. सापळा होईल नाही तर काय होईल? हा बसत तुम्ही, मी आलो जरा पोराला फिरून आणतो. बसा नाही, थांबा थोडं. बसा खाली. जाऊ दे, जाऊ दे, बाहेरच बरं येतं ती. सारखं काय ना चला काय पप्पा चालू इकडं. असतं. अवघड आहे बाबा. असलं कुठं असतं होय? हा आता काय करतो? मग कसं काय येणं केलं आज? तुला जर जमिनीतला हिस्सा पाहिजे होता ना, तुम्हाला मागायचा ना. आता षडयंत्र करायची काय गरज होती? हा अरे पण मी कुठं मागितलं तुला, आणि मला तुझं काही बी नको. हा असंच म्हणून आहे ना आमच्या पप्पांना निमंत्रण तू हेच केलंय. हा तो आमच्या तोंडावर गोड गोड बोलती आणि माग ना नवऱ्याला माग लावते आमच्या. वाटते तुझी, जरा नीट बोल की. हा कशाचं नीट बोलू, ती तशीच वागती तशी. अरे पण मी कधी मागितली का तुला जमीन? ती उगा हाय पेलेलं म्हणून काही बोलते तर या. कशाचं काय नाही पप्पा, तसं काय बोलत नाही ती. हीच आहे ना तिने त्याला मला लावती. एक शब्दाने कधी दुखावलं नाही. कशाचं तेव्हा? पप्पा काय कमी पडून देतात हो तुम्हाला? सगळं तर हातात असतं. आमचे पप्पा आम्हाला काही घेत नाहीत, पण तुम्हाला काही कमी पडून देत नाहीत. आमच्या पप्पाने एवढं मोठं लग्न लावून दिलं. तुमचा नवरा अख्ख्या गावात उधाऱ्या करतो, ते सुद्धा माझ्या पप्पाच देतात. काही झालं तरी पप्पाच मिटवतात. अहो सगळंच माझ्या पप्पाने करायचं का तुमचं? जास्त नको बोलू गौरी. अरे पण मी इथे म्हणली ना तुला, मी नाही म्हणलंय का? आणि मला तुला काही बी नको बघ. माझं मी एका लुगड्यातच समाधानी आहे. हा असंच म्हणून आहे ना असं नसतं सगळं पाहिजे. देतात आमचे पप्पा. ऐक ना, तुला पाहिजे तर देतो मी, विषय तो पण नाही. पण असं बोलायलाच नव्हतं पाहिजे. अरे पण मला नको. ती उगा चार माणसांच्या ऐकण्यात आले तर म्हणून असं म्हणतात या. कशाचं तवा? आम्ही आता उतरलो गाडीत ना तर अख्खं गाव म्हणलं देऊन टाका ना बहिणीला जागा म्हणून. नाही नाही, मी तुला काय पाहिजे ती सांग, मी कुठेही सही करायला तयार आहे बघ. मला तुझं काही बी नको. करताल सही. तुम्ही साखर सुखा समाधानीने राहा, तेवढंच पाहिजे. म्हणून आहे का उपयोग आता काय? हा तुझ्या नवऱ्याला तर पाहिजे ना हिस्सा. हा अरे पण त्यांच्यापाशी काय घेऊन दिलाय? मी तुला देते ना सही. काय नाही पप्पा, ह्यांनाच पाहिजे असेल. ही जाता आपल्या तोंडावर गोड गोड बोलणार आणि परत मग लगेच लावणार नवऱ्याला माग. कशी बोलती मग? तुझी किती गौरी, मोठी जास्त झाली. बोलू नको तू. तू कशाला एवढं बोलते जास्त? पप्पा मी आज तुमचं काही पण नाही ऐकणार. ह्यांचं नेहमीच झालंय, सगळं ह्यांना तुम्ही हातात आणून देता. काय असं ते बघू आपण. तिला बोलवायचे तिथे सही करायला. हा बोलवाच. कधी यायचं या? 2 दिवसात 2 या. दिवसांनी करायचंय ते. 2 दिवसांनी ये. बरं ताईडे निघू का आता? होय बाबा निघा, पण तुम्ही चुकी राहा, बाकी काही नको बघ. तुम्ही सुखी राहा म्हणूनच घर खाल्लंय आमचं. अरे गौरी नको जास्त काय पण बोलत जाऊ. आजच्या चला तेव्हा. चल. अण्णा ओ अण्णा. या 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 बापूराव, नमस्ते. नमस्कार या, नमस्कार. बसा. बस. गौरी पाणी आण ग. अहो अण्णा, बोला की बापू. तुम्हाला मी 70,000 रुपये दिले आहेत, हो, तेवढं दिले. देऊन टाका की राव. कसं अण्णा, थोडं अडचणीत आहे. तुम्हाला 100% देतो पैसे. मी एवढ्या महिन्याच्या आतच पैसे देतो. बघा बाबा, मित्राचा नाता आहे, मी मित्राचा नाता आहे, तुम्हाला जेवढं मदत करायचं तेवढी केली. नाही नाही,
हा? तुमचं आमच्यावर खूप उपकार आहेत. तुमचं 100% मी पैसे देणार. तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. अहो पण आता मला गरज आहे त्याची. हा गरज आहे पण अण्णा काय झालं, काय कुठून पैसेच नियोजनच झालं नाही. तुम्हाला तर पैसे द्यायच्यात पण नियोजनच झालं नाही पैसा. नाही नाही अण्णा, मला तुम्ही काही सांगू नका गाड्या. मला पैशाची गरज आहे. मला पैसे देऊन टाका. देतो अण्णा, जरा थोडं थांबा. 100% देतो पैसे तुमचे. तर एक काम करा अण्णा, तुम्ही 1.5 एकरची जमीन जी आहे ना ती माझ्या नावावर करून टाका. तुम्हाला ज्यावेळेस पैसे द्यायचे ना त्यावेळेस द्या. बस बापूराव तुम्हाला एक शब्द बोलणार नाही. बापूराव असं म्हणल्याने कसं काय? माझ्या लेकरा बाळाने काय खायचं? हा नाही हो का, मी काही गोष्टी समजून घेतल्या. काय अडचण नाही. मला हो का पटकीनं 1.5 एकर माझ्या नावावर करा. बस संपला विषय. तुम्हाला ज्यावेळेस पैसे द्यायचे थोडा दिवस अवधी. नाही मला काही सांगू नका. बघा 1 महिना तुम्हाला मोज देतोय. ठीक आहे, येतो मी. तुमच्यामुळे ही ना आपल्या वेळ आलीये. तुमच्या आईनी तोंडामुळे तर हे सगळं झालंय. ह्याला पैसे मागितले त्याला दे, त्याने पैसे मागितले त्याला दे. आता काय राहिले आपल्याकडं? असे लोक येऊन आपल्या दारात पैसे मागतात आपल्याला. आता कुठून आणायचे? अरे पण गौरी, मी तरी काय स्वतःसाठी पैसे खर्चलं का? हा तुमच्या सगळ्यासाठीच खर्चलं ना. हो सगळ्यासाठीच खर्चले, पण आता काय नाही राहिलं पप्पा आपल्याकडं. आता काय करायचं? मी तरी काय करणार मला सांग की तू. हा? तुम्ही काय पण करा पण हे सगळं मिटवून टाका एकदाच. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या ह्याने करा. याला काय खरं नाही बाबा. कर्ज तर लय झालंय. काहीतरी कुठंतरी जुगाड केलं पाहिजे आणि महिन्याच्या आत बापूरावचं पैसे दिलं पाहिजेत. काहीतरी करतो आणि बघतो पैशाच. नमस्कार नाथा पाटील. नमस्कार. बरं तुमच्याकडे थोडं काम होतं माझं. बोला की. होईल का? पण झालं तर हो करेन, नाही झालं तर राहिलं. एक 15 दिवसासाठी थोडं पैसे पाहिजे होते. राजा आज सकाळी आला असता तर तुमचं लगेच दिलं असतं पैसे. आता एक जणाला जरा दिलं नाही. पण ऐका ना, 15 दिवसात कसल्या परिस्थितीत तुम्हाला हो 10,000 मागितलं असतं तरी दिलं असतं. पण एक जणाला मेराव दिलं मी. तुम्ही जरा उशिरा आला. बरं बघा ना, तेवढे ऍडजस्ट करा. एक 10-15 दिवस दिलं असतं तरी लगेच झालं असतं की राव. दिलं असतं. 10-15 दिवसात जर ऍडजस्ट झालं तर मला सांगा, मी तुम्हाला लगेच परत करतो. अहो नाही राजा, नाही असल्यावर दे ना काय मी. आता एक जणाला देऊन गेलं की. बघा तेवढं. नाही राजा नाही. बघा राव तेवढं लय असल्यावर देतो की राव. काय तुम्हाला नाही, तुम्ही लांबच आहे का? आता मी दिलंच असतं की तुम्हाला. चालतं, येऊ का मग? पल्लवी ताई, का अण्णा कुठे गेले? गावाकडे गेले का भाऊ? अहो अण्णाकडे माझं काम होतं थोडं. एक 10-15 दिवसासाठी मला एक 15-20 हजार रुपये पाहिजे होते. आता ते मला तर काय माहित नाही कधी येणार आहेत ते. होईल का काम? काय सांगता येत नाही. बरं ऐका ना, तेवढं अण्णा आलं का नाही त्यांना सांगा की भाऊ आले होते आणि त्यांना एक 10-15 हजार रुपये पाहिजे. बरं एक 15-20 दिवसात मी परत करीन. बरं सांगते. हो तेवढं नक्की सांगा. हो नक्की. हो माझी लय मोठी अडचण आहे. बरं हो जाऊ का मग? हा या. नाही पैसे वगैरे काही नाही मिळणार. काय नाही. नमस्कार वकील साहेब. नमस्ते. वकील साहेब, तुमच्याकडे काम होतं जरा माझं. बोला की. थोडं जरा पैसे पाहिजे होते. नाही पैसे नाहीत. अगोदरच मीच कर्जबाजारी झाले आणि तुला परत पैसे कुठनं देऊ मी? एक तर पहिलेच पैसे दिले नाही तर तू आता परत कुठनं मी पैसे देऊ? संगत देतो दोन्ही पण. असं नाही जमणार. पैसेच नाही. ऐका ना, देणार तुला. एवढ्या दिवस मदत करा. नाही अजिबात नाही. ऐका ना वकील साहेब, हो का? नाही तुमचं पाया पडतो. ऐका ना, नको काय असं नका करू राव. नको नाही. पैसे नाही ना काय नाही. अहो लय अडचण येते राव. नाही पैसे नाहीत. ऐका ना, एवढ्या बार मदत करा. नाही वकील साहेब, एवढ्याच वेळ. नाही पहिले ते केस मी पहिल्यापासूनच फुकट चालवतो एकतर, परत वरनं तुम्हाला पैसे कुठनं द्यायचं मी तुला? बघा की राव लय अडचण. नाही पैसे नाहीत मिळणार. पैसेच नाहीत. बरं चालतं, येऊ का मग? हो ठीक आहे. पप्पा, अहो पप्पा उठा की. आली होय गौरी? हा काय मग काय झालं पैशांचं? अगं कशाचं काय गौरी, सगळ्याला पैसे मागितलं, कोणी 1 रुपया दिला नाही. ज्याच्या हातापाया पडायचं नाही त्याच्या सुद्धा हातापाया पडलो, कोणी 1 रुपया सुद्धा दिला नाही.
टायमिंगलाच होतं. कोणीच नाही देणार. आपण सगळ्याला दिलं त्यांच्या टायमिंगला. आता कोणीच आपल्याला नाही देणार. तुम्ही काहीच नाही ठेवलं आमच्यासाठी. आणि आता अगं, कोणी मी देणार पण सगळ्याला मदत केली आणि आज मला मदतीची गरज आहे तर आज मला कोणीच पैसे देणार. कोणच नाही करत पप्पा मदत. आजकाल जमाना तसला आहे. तुम्ही तर काय नाही ठेवलं आमच्यासाठी कमवून. जाऊ द्या, तुमच्याने काही पण करावं तुम्ही. आली बाई 7:30. पप्पा अरे ताईडे आली काय? आली काय झालं तुला? काय तब्येतच जरा बरोबर नाही. अरे जाऊ दे, फ्रेश होऊ मस्त पैकी मी तुला राखी बांधते. फ्रेश होतीन काय होती? कारण लयच बरं नाही काय? आता काय सांगायचं नाही, लय कणकणी आली बाबा. कारण काय झालं? पाहुण्याचं कसं काय, बरं आहे का? बरं आहे. त्यांचं काय जाऊ दे. बरं का दाजी, हा. माझं वाईट थोडं चुकलं बरं काय. बोला की, काय चुकलं म्हणता? जरा गावातल्या 1-2 जणांचं ऐकून थोडं जरा जास्त बोललो. काय असेल तर मला माफ करा. नाही पण असल्या गोष्टी ऐकायच्याच नाहीत लोकांच्या. कशाला ऐकायचं आणि मग आपापल्यातच हे करायचं चुकीचंच आहे ना. शेवटी आता माणूसच आहे, चुकतो नाही का. माझं बी चुकलं थोडं. नाही तुम्ही थोडी दारू प्यायची कमी करायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पण जाग्या यायचं. आज मी दारू नाही पेलो. आज मी अजिबात नाही. नाही आता नाही. चांगली गोष्ट आहे की दारू प्यायला नाही म्हणल्याने अगदी चांगली गोष्ट. आजपासून दारू सोडली. तुमच्यासाठी दारू सोडली. खरंच नाही प्यानं. काय माझी लय तब्येत ढासळली. अरे नेमकं झालं तरी काय तुला? अगं झालं काय म्हणजे रोज कोणी ना कोणी आमच्या दारात येत असतं पैसे मागायला. हा मग म्हटलं पप्पांची तब्येत खराब होणारच ना. डोक्यावर एवढं मरणाचं कर्ज झालंय. अगं कशाचं काय काय सांगू तुला. मध्ये बाबा आजारी पडलं आणि बाबांना दवाखान्यात नेण्यासाठी पैसेच नाहीत. मग घेतलं लोकांकडून थोडं थोडं पैसे. आता ते पैसे काही देणं झालं नाही. काय लोकांनी याजाने पैसे दिलं होतं त्याचं याज बी देणं झालं नाही, काहीच झालं नाही. आता ते वाढत गेलं आणि झालो कर्ज बाजारी. आता काय करणार मी तरी. अरे आपण काय वेगळं आहे का? एकाच आईच्या खुशीतली लेकर आहे ना. मग एखादं सांगतं, फोन करतं. हा माझ्याने काय नाही पण जेवढं होईल तेवढं दिलं असतं का नाही रे मी तुला? अरे तायडे तुझी बी परिस्थिती अशी, तू तिथं जाऊन काबाड कष्ट करते. नवरा काय व्यवस्थित काम करत नव्हता तुझा. आता तुला काय कशी पैशाची मागणी करणार मी तूच सांग. अरे थांब, तू कशाला काळजी करतो? ही धर आणि तुझा जेवढा आहे ना तेवढं फिट धर. ही अरे नको ताई. नको अरे असू दे. तुला जेवढं तुझं दुःख तेच माझं दुःख ना रे. एक काम कर, ती मोड आणि नंतर तुला जेव्हा होईल तेव्हा दे, नाहीतर राहू दे तुला. तुझ्या जीवापेक्षा काय मोठं आहे का रे मला? तू असं सांगायचं नाही. एकतरी फोन करत कशाला दुखणं वाढवून घेतलं? लय जणाला पैसे मागितलं, मित्रांना पैसे मागितलं, सगळ्यांच्या हातापाया पडलो. कोणी 1 रुपया सुद्धा मला मदत केली नाही ताई. आपलं ते आपलं जास्त आज मला कळालं. असू दे, दोघाचं चुकलं आपल्या. आता काम कर, तुझं फिटल कर्ज. तू शांत राहा आणि तोंडात पाय धुबर. चल उठ, नको रडू. चल मी तुला वळते. तोंडात पाय धुणे. गौरी ताटव्या जा. पाहुणं या खाली या. काय म्हणतो आता? बसा. बरं तायडे मी गेल्यास तुझ्याकडे आलो होतो. हा बरोबर आहे. तुझ्या मी सह्या पण घेतल्या. होय की रे. पण तू काहीच बोलली नाही त्या संदर्भात की दादा ह्या सह्या कशाच्या घेतोय, काय चाललंय तुझं, काय बोलायला पाहिजे ना तू काहीतरी. अरे हो, पण त्याचं काय आता मध्येच काढलं? अगं त्याच्यात काय लिहिलं होतं ते पण नाही वाचलं तू तर. अगं तायडे ही फाईल बनवून आणली मी. कसली? बरोबर आहे. आपलं क्षेत्र आहे 3 एकर. बरोबर आहे. आपण दोघच भाऊ आहे, बहीण भाऊ. हा 1 बहीण आणि 1 भाऊ. अगदी बरोबर आहे. हा
आणि गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे भाऊ हिस्सा बहिणीला द्यायच लागतो. अरे होय की. मग हो का पाहुणं ही फाईल बनवून आणली मी. काहीच नकोय. आमचं काय आम्हाला देवान दिलेलं लई. नका लाजून ठेवू, माझं चुकलं. थांबा हो तुम्ही. ती तुझा आहे ना, तुझा हिस्सा आहे ना, ती तुझ्याकडेच राहू दे. अरे ठीक आहे की माझा बी हिस्सा आहे आणि तुझा बी हिस्सा आहे. तुझं मन लय मोठं आहे, बरोबर आहे. ऐक, मी ज्यावेळेस गावात आलो का नाही त्यावेळेस मी चर्चा ऐकली की पाहुण्याचं असं मत आहे की भावाला बहीण हिस्सा दिला पाहिजे. ती जाऊ दे, ती झाला ते विषय. पण आता नको काय आम्हाला. ती उग कुणाचं तरी ऐकून आलं तर बोलून गेलं बघ. हे बघ, तुमच्याच गावात चर्चा होत होती, त्याला मी काय करणार मला सांग की आता तू. अरे ती जाऊ दे. तू मला लय दिलंय बघ, एवढा मोठा संसार दिला, भांडी कुंडी सगळं दिलं. आणि तुझ्या घरी ती 4 घास खाती, साडी चोळी करतो, तीच लय झालं माझ्यासाठी. तू प्रेमाने बोलतो. ऐक ना, ज्यावेळेस तुझ्या गावात मी आलो का नाही त्यावेळेस मी तुझ्या इकडे निघाला असताना त्याच्या चौकात मला 2-3 जण भेटले. ते कोण दाढीवाला काय दादा, कोण गुड्डू दादा का कोण काय मला एवढं माहित नाही. हा अहो तू सरळच म्हणला की ते तुझा पाहुणा असा म्हणतोय म्हणून. हा अहो त्यानेच मला फितवलं की तुम्ही गावात येऊन म्हणलं की असं आहे म्हणून. तुम्ही कुणाच्या बी ऐकायत आता बघा, मग असं होतं. म्हणजे असा विषय झाला की तुम्हाला एक सांगितलं आणि मला एक सांगितलं. बरं दाजी, ह्या सगळ्याला आता फुल स्टॉपच लावावं लागणार आहे. अगदी बरोबर, तुम्ही म्हणता बरोबर आहे. नाही चला, पाया खाली घेतल्याशिवाय ऐकायचंच नाही. तेच करायला लागलं. जाऊ दे, चल ताट ठेव द्यावा. आत्या, माझं पण बघलंय चुकलंय. मी तुला असं नव्हतं बोलायला पाहिजे. असं दे ग पोरे, पोरसोरच राहिली होत्या त्या चुका. जाऊ दे, चल ती ठेव द्यावा पशी. हो. काय करते का मावशी? चाललंय जरा ही रचून ठेवती, इकडं तिकडं पडले त्या. काय गोंधळ घातला गावात गुड्ड्याने, माहितीये का तुला? आता काय घातलं त्या मुडद्याने गोंधळ आणखीन? आमच्या दाजींला मला दोघांच्या घरात आग लावली मारणामारची. आणि त्याच्या सोबत कोण होतं विचार? कोण होतं? ओके हो, चांडा तुझा नातू. होय रे मुडद्या. हा असलं धंदा करायला लागला त्याच्यावर राहून. मी नाही, मी नाही. कसं मी नाही? हा होता होता ना, हा होता का पाहुणा त्यो? ही बांड असलंच होतं ना. आता त्या मुडद्याकडे बी बघती, ह्याच्याकडे बी बघती. चला बरं मला दाखवा. तुला आमच्या बरोबर यावं लागन काय असन ती, कारण ती ऐकन तर तुलाच ऐकन. बर चला येते मी. आमच्या सारख्याला तर तू ये फाट्यावर बाहेर, मारतो. मग तुला सांगते आता. मी नव्हतो. तू घरातनं बाहेरच निघ, मग तुझ्याकडे बघती बघ. येऊ दे मला महागारी. कळलं का काय केलं ती? अच्छा, म्हणजे अशी जक मारली होय. धर धर त्याला, धर गुप्त दादा का पाहताय? अरे का पाहताय? 4 जण मारून आलोय. हो, अरे गावात माझ्याशिवाय असं भांडणाला न्यायला अजिबात माणूस नाही दुसरा कोण. 4 जण मारली. माग आले ती बघ, हिथं असले आली का नाही, मला बघितलं की पळून जाते. सोपं काम नसतं आपलं. हिथं आल्या बघ, मला बघितली की कशी घाबरतील ती. तरी लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं विराट. 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 लय लय भारी म्हणतात.